आज बनवलेली आहे कोशिंबीर। तर कोशिंबीर कशी बनवायची ते आपण आता बघूया। कोशिंबीर बनवण्यासाठी मी दही घेतलेलं, 3 ते 4 चमचे दही घेतलेलं, त्यामध्ये 1 चमचा साखर ॲड केलेली आणि त्याला छान फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर बारीक कांदा कापलेला आहे, मीडियम साईजचे मी 2 कांदे घेतलेले बारीक कापून घेतलेले, त्यामध्ये एक छोटं गाजर घेतलं ते पण मी बारीक कापून घेतलेले, एक मीडियम साईजची काकडी घेतलेली आहे ती पण छान चॉप करून घेतलेली आहे आणि एक छोटं टमाटर घेतलेलं। ते टमाटर जर तुम्हाला नसेल आवडत तुम्ही स्किप करू शकता आणि टमाटर पण मी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यांना छान आता मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तुम्हाला जसं लागेल तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्यामध्ये मीठ टाकू शकता। मीठ टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लगेच दही टाकायचं आहे, कारण मीठ टाकून जर आपण याला असं सोडून दिलं तर याला पाणी सुटू शकतं। त्यामुळे आता मी याच्यामध्ये जे आपले 3 ते 4 चमचे साखर टाकून ॲड केलेलं जे दही होतं ते सुद्धा आपण याच्यामध्ये आता मिक्स करणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर त्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाका। कोथिंबीरने रंग पण खूप छान सुरेख दिसतो आणि चव पण खूप छान लागते आणि या कोशिंबीरला कोणताच तडका द्यायची गरज नाही, ही अशीच खूप छान लागते। तुम्ही हिला चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, व्हेज पुलाव किंवा असंच जेवणामध्ये आपण खाऊ शकतो आणि खूप छान लागते। तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे। धन्यवाद।